विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अत्यंत महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत. तो विषय म्हणजे इंडियन नॅशनलिझम किंवा भारतीय राष्ट्रवाद. आता राष्ट्रवाद हा जो शब्द आहे, या शब्दामध्ये खूप मोठा अर्थ भरलेला आहे. राष्ट्रवाद जेव्हा एखादा व्यक्ती स्वीकारतो, एखादा राष्ट्र स्वीकारतो, तेव्हा तो राष्ट्रप्रेमाने ओतप्रोत असतो किंवा राष्ट्रप्रेमाने किंवा राष्ट्रस्वाभिमानाने तो जागरूक असतो. भारतीय राष्ट्रवाद निर्माण होण्याला अनेक प्रकारची कारणे आहेत की जी इतिहासामध्ये शिकवली जातात, पण राज्यशास्त्रामध्ये पण त्याचा अभ्यास करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. राष्ट्रवादाची निर्मिती जी आहे ही भारतामध्ये इंग्रजी सत्तेच्या विरोधातून निर्माण झालेली आहे, हे सर्वांना माहीत आहे. आणि आपण ते विद्यापीठातून किंवा प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमधून शिकलो देखील आहे की आम्हाला इंग्रजांपासून मुक्ती पाहिजे आणि या मुक्तीसाठी आम्ही सर्व भारतीयांनी राष्ट्रवाद स्वीकारला पाहिजे, अशी घोषणा किंवा असं ब्रीदवाक्यच या भारतीय जनतेला भारतातील अनेक पुढारी, नेते, विद्वान यांनी दिलेले आहे. राष्ट्रवाद म्हणजे राष्ट्राबद्दलचे खरे प्रेम व खरी निष्ठा होय. जेव्हा व्यक्तीच्या रूढी, प्रथा, परंपरा, संस्कृती, नैतिक मूल्ये ही एकसारखी असतात, तेव्हा त्या समाजामध्ये लवकर राष्ट्रवाद निर्माण होत असतो. कारण लोकांना या सर्व गोष्टीबद्दलचं एक प्रेम किंवा एक आदर असतो आणि राष्ट्रवाद निर्माण होत असतो. भारताचं देखील तसंच झालेलं आहे की भारत एक विशिष्ट प्रकारची रूढी, प्रथा, परंपरा जपणारा देश आहे. या देशाला अनेक प्रकारचे सण, उत्सव आहेत आणि या सर्व गोष्टींमुळे भारतीय जनता किंवा भारतीय व्यक्ती हा एकत्र आला आणि एकत्र आल्यानंतर इंग्रजांची जी आमच्यावर हुकुमशाही होती, ती हुकुमशाही नष्ट करायची आणि आपण आपलं स्वातंत्र्य मिळवायचं, असा राष्ट्रवाद भारतीय जनतेमध्ये निर्माण झाला. म्हणून भारतीय राष्ट्रवादाला खूप जास्त महत्त्व या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे. इंग्रजी सत्तेच्या गुलामगिरीतून मुक्त होण्यासाठी आम्ही राष्ट्रवाद स्वीकारला पाहिजे, अशी घोषणा अनेक राजकीय नेत्यांनी दिली. यामध्ये लोकमान्य टिळक असो, महात्मा गांधीजी असो, स्वामी विवेकानंद असो, या लोकांनी ही राष्ट्रवादाची संकल्पना ही पुढे रेटून आणलेली आहे. पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धामध्ये जी हानी झाली होती, ती हानी पाहून देखील अनेक लोकांना असे वाटू लागले की आपण जर आपला स्वतःचा राष्ट्रवाद निर्माण केला आणि स्वतःचं एक राष्ट्र निर्माण जर केलं आणि त्या राष्ट्राबद्दल आपण जर प्रेम निर्माण केलं, एकनिष्ठा निर्माण जर केली, तर आपल्यावर कोणी हल्ला करू शकणार नाही किंवा आपल्यावर कोणी आक्रमण करू शकणार नाही, आपली जमीन कोणी बळकावू शकणार नाही. म्हणून भारतीय जनता ही एकत्र आली आणि त्यांनी इंग्रजांच्या हुकुमशाहीचा, त्यांनी केलेल्या गुलामगिरी व्यवस्थेचा विरोध करायला सुरुवात केली आणि त्याच्यातून राष्ट्रवाद निर्माण झालेला आहे. चले जाओ चळवळ, तुम मुझे खून दो मैं तुम्हें आझादी दूंगा, मिठाचा सत्याग्रह किंवा सायमन गो बॅक यासारखे जे ब्रीदवाक्य आहेत, जी ब्रीदवाक्य या मोठमोठ्या नेत्यांनी, पुढाऱ्यांनी, विद्वानांनी वापरले, हे राष्ट्रवादाने प्रेरित असलेले ब्रीदवाक्य होते आणि ज्यामुळे भारतीय जनतेमध्ये मोठी जनजागृती या राष्ट्रवादामधून झालेली आहे. महात्मा गांधींनी तर सत्य, अहिंसा आणि सत्याग्रह याचा उपयोग करून भारतीय जनतेमध्ये राष्ट्रवाद निर्माण केला आणि त्यांनी सत्य, अहिंसा, सत्याग्रह या 3 तत्वावर इंग्रजांच्या गुलामगिरीतून आम्हाला मुक्त व्हायला पाहिजे, ही घोषणा या भारतीय जनतेला मिळवून दिली. ही राष्ट्रवादाची ज्योत या भारतामध्ये सहजासहजी भेटली नाही. तर शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राणी लक्ष्मीबाई, बिरसा मुंडा, लोकमान्य टिळक,
नेहरू, त्याचबरोबर स्वामी विवेकानंद, सरदार वल्लभभाई पटेल, लालबहादूर शास्त्री या लोकांनी राष्ट्रवादाचा स्वीकार करून या देशामध्ये राष्ट्रप्रेमाची ज्योत मोठ्या प्रमाणात लोकांमध्ये जागृती केलेली आहे असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. म्हणून भारतीय राष्ट्रवाद हा स्वतःच्या मूल्य, नैतिकता याला महत्त्व देणार आहोत. इंग्रजांची गुलामगिरी आम्हाला मान्य नव्हती आणि इंग्रजांची गुलामगिरी मान्य नव्हती, म्हणूनच आम्ही राष्ट्रवाद हा स्वतःमध्ये निर्माण केलेला होता की ज्याचा उपयोग 1900 चले जाव क्रांती ही यशस्वी झाली, आम्हाला स्वातंत्र्य मिळालं आणि या स्वातंत्र्यातून आज आम्ही स्वतंत्र आणि मुक्त जीवन या ठिकाणी जगतो आहोत की ज्या जनतेवर, ज्या भारतीय जनतेवर आज कोणाचंही नियंत्रण नाही, कोणत्याही परकीय सत्तेचं नियंत्रण नाही. तर आज आमची स्वतःची सत्ता, भारतीय जनतेची सत्ता ही या देशामध्ये निर्माण झालेली आहे आणि देश हा सार्वभौम आणि सर्वाधीश निर्माण झालेला आहे असलेला आपल्याला दिसून येतं. धन्यवाद.